राजापूर मतदारसंघात भरघोस निधीसाठी शिवसेना आमदार किरण सामंत यांचं थेट पंतप्रधानांना पत्र. पत्रामधून राजापूर मतदारसंघाचं पालकत्व घेण्याची आणि रत्नागिरीत टेस्ला प्रकल्प आणण्याचीही विनंती. शिवसेना आमदार हारून खान यांच्याकडून छावा चित्रपटाचं मोफत प्रदर्शन. अनेक नागरिकांनी पाहिलाय छावा चित्रपट. उल्हासनगरात रेल्वे अपघातामध्ये महिलेनं पाय गमावलेत. मध्यवर्ती रुग्णालयात 2 तास थांबूनही रुग्णवाहिका आली नसल्याचा आरोप केला जातोय. पुण्याच्या रांजणगावमध्ये 20 लाखांची फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आलंय. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या सायबर पथकाची कारवाई आहे. संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त देहूमध्ये दिंडी सोहळा. गावागावात दिंडीवर पुष्पवृष्टी करत स्वागत. समृद्धी महामार्गावर प्रवाशांसह वाहनधारकांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधा. 60 ते 65 किलोमीटर अंतरावर कंटेनर शौचालय उभारण्याचा निर्णय झालाय, तर रेस्टॉरंट उभारण्यासाठी निविदा. भंडाराच्या पवनीत विदर्भ काशी किन्नर महोत्सव साजरा. किन्नर महोत्सवानिमित्त मिरवणूक काढली. देशभरातील हजारो किन्नर समुदायातील नागरिक मिरवणुकीत सहभागी. अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला संत गुलाबराव महाराजांचं नाव देणार असल्याची चर्चा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. काही दिवसातच अमरावतीमध्ये विमानतळ सुरू होण्याची शक्यता आहे. साताराच्या युवतीचा योगासनांमध्ये विश्वविक्रम. अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये युवतीची नोंद झाली आहे. उदयनराजे भोसलेंकडून जान्हवी इंगळेचा सन्मान. शिर्डीतील वृद्धाश्रमात 80 वर्षीय शांताबाईंचा भन्नाट डान्स. लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांचा जागतिक महिला दिनी भन्नाट परफॉर्मन्स. पुसदमध्ये महिला दिनाचा औचित्य साधत राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नीकडून सोहळा. मोहिनी नाईक यांचा बंजारा वेशभूषेमध्ये पारंपरिक नृत्य. 10 कोटींच्या कर प्रकरणामध्ये शाहरुख खानला मोठा दिलासा. ITAT-नं रावण चित्रपटाशी संबंधित कोटींच्या कर पुनर्मूल्यांकन प्रकरणामध्ये आयकर विभागाचा आदेश आहे. सोलापूरच्या माढा तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचं आंदोलन. 1.5 महिन्यांपासून कुणबी प्रमाणपत्रांचा अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचा निषेधार्थ आंदोलन. बेताल वक्तव्य करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करा. सोलापूरचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांची मागणी आहे. नालासोपारात कोरटकर सोलापूरकरसह अबू आझमींविरोधात आंदोलन. सकल मराठा समाजाकडून जोड मारो आंदोलन. अमळनेर येथील ॲडव्होकेट प्रशांत बडगुजर यांच्यावर हल्ल्याचा निषेध. चाळीसगाव वकील संघानं कामकाज बंद ठेवलंय. वकील संरक्षण कायदा तातडीनं अंमलात आणावा अशी मागणी आहे. सोलापुरातील माढाच्या टाकळीमध्ये लोहार समाजाचं 6 दिवसांपासून आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं समाज आक्रमक. आज आंदोलनात शालेय विद्यार्थी सहभागी झाले. महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी. गणपत गायकवाडांचं नाव घेऊ नको, नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करू. लग्न समारंभात एका व्यक्तीने चिठ्ठी देत धमकी दिल्याचा महेश गायकवाड यांचा आरोप आहे. गोंदियाच्या भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील विद्यार्थिनींचा विनयभंग. गावातील टवाळखोर मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात. गंजागिरी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. कोपरगाव तालुक्यातील कासली शिवारात एका 20 वर्षीय विवाहितेचा मृतदेह वाहत्या पाटात आढळल्यानं खळबळ. 6 मार्चला नातेवाईकांची महिला बेपत्ता झाल्याची तक्रार. मालेगावात तरुणानं स्वतःच्याच मृत्यूचा दाखला बनवला. या प्रकरणी 2 तरुणांना अटक. दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी.